नमस्कार मंडळी, मी अंकिता तुम्हा सर्वांचे आपल्या बेस्ट रुटीन या चॅनलवर मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आज आपण पाहणार आहोत चिकन किमाची रेसिपी। चिकन किमाची ही रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे। कशी वाटते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा। तर चला मंडळी, लगेचच पाहूया चिकन किमाची रेसिपी। मंडळी, मी इथे अर्धा किलो चिकन किमा घेतला आहे। त्यासाठी घेतलं आहे पहिले आपण ग्रेव्ही बनवू त्यासाठी 20 ग्रॅम दही घेतले, इथे हळद घेतली, थोडीशी धणेपूड घेतली, आगरी मसाला घेतला आहे, लाल मिर्च पावडर घेतली अर्धा चमचा आणि अर्धा चमचा दालचिनी पावडर घेतली। हे आता आपण सर्व दह्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊ आणि एक ग्रेव्ही अशी मस्त बनवून घेऊ। बघा, मी असं ढवळत हे बघा, चिकन किमा बनवण्यासाठी आपण इथे घेतलं एका वाटीत कांदा घेतला आहे बारीक कापून आणि इकडे या प्लेटमध्ये घेतल्यात काश्मीरी लाल मिरची, इथं खडे मसाले घेतलेत, इकडे थोडा जिरा घेतला आहे, इकडे आलं लसूणची पेस्ट घेतली, ही पहिली टाकायला आणि ही नंतर, आणि इथे घेतला एक मोठा लाल टोमॅटो, तो बारीक कट करून घेतला, तर त्याची मी ग्रेव्ही बनवून घेते। हे बघा, लाल लाल अशी टोमॅटोची प्युरी बनवून मस्त तयार केली मिक्सरमध्ये। एक मोठा टोमॅटो घेतलेला मी ते, आणि इकडे बघा मगाशी नाही दाखवली कोथिंबीर पण घेतलेली आहे फ्रेश, लास्टला टाकायला। इथं मी कढईत 2.5 चमचे तेल टाकून घेतले आता, आणि ते थोडंसं गरम झाल्यानंतर आता मी त्याच्यात टाकणार आहे आपले खडे मसाले। पहिले टाकलेत 3 लवंगा टाकल्यात, दालचिनी मिरी टाकल्यात, तसेच जिरा टाकला थोडासा, अख्ख्या मसाल्याच्या पॉकेटमध्ये जे असतं ते टाकले मी, आणि एक थोडी वेलची टाकली आपली साधीवाली, आणि ते खडा मसाल्याची पानं टाकलीत मी 4 टाकलीत तेजपत्ते, आणि आता टाकते काश्मीरी लाल मिरच्या 2 टाकल्या तिथे मी। आता हे खडे मसाल्यांचं थोडेसे मस्त फ्राय करून घ्यायचे कढईत। त्याचा मस्त सुगंध सुटल्यानंतर आता आपण त्याच्यात ॲड करू थोडंसं हिंग, आणि मग आता मी टाकला आहे मोठी वाटी कांदा कापून घेतलेला, तो टाकला आहे त्याच्यात, आणि आता हे कांदा चांगला लाल होतपर्यंत सगळं आता फ्राय करून घेऊ। बघू शकता कांदा थोडा लाल लाल होत आला आहे, तो नरम पडेल तेव्हा आपण टाकू त्याच्यात थोडंसं मीठ, कारण मीठ टाकल्यानंतर कांदा लवकर शिजतो, त्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकू। इथे मी कांदा चांगला परतून घेते, पाहू शकता। आणि आता मी त्याच्यात ॲड करते आलं लसूणची पेस्ट, इथे आलं लसूणची पेस्ट मी ॲड केली। कांदा थोडा शिजत आल्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकायची, म्हणजे तिचा सुगंध चांगला कांद्यात उतरतो। परत एकदा मी चांगलं ढवळून घेते मिश्रण, आणि आता त्याच्यात टाकते थोडीशी हळद, अर्धा चमचा हळद टाकली, आणि इथे आता मी मीठ ॲड करते। इथे बघू शकता कांदा ऑलमोस्ट शिजला आहे। आता आपण त्याच्यात ॲड करू टोमॅटोची ग्रेव्ही। ही बघा, तसं ढवळत राहायचं आहे, ग्रेव्ही चांगली मिक्स होऊन द्यायची। अजून 1 चमचा आलं लसूणची पेस्ट ॲड करायची, आणि मिश्रण ढवळून घ्यायचं। ही नॉनव्हेजमधली माझी फेवरेट रेसिपी आहे, तुमची पण असेल तर कमेंट करून नक्की सांगा, असणारच। हे बघा, ग्रेव्हीला चांगला कलर आला आहे मस्त। आता आपण इथे 2 चमचे आगरी मसाला टाकणार आहोत। हा बघा, तुम्हाला केवढं तिखट लागतं तेवढं तुम्ही टाकू शकता। इथे आम्ही क्रिस्पिकसाठी थोडं कमी स्पायसी बनवतो, त्याच्यामुळे मी इथं 2 चमचे टाकलेत, आणि अजून थोडासा चमचा ॲड करेन। हे पण विसरायचं नाही की आपण दह्याची जी ग्रेव्ही बनवली त्याच्यात पण मसाला टाकलेला आहे 1 चमचा, त्याच्यामुळे थोडा कमीच टाकायचा। हे बघा, मसाला टाकला, आता मसाला चांगला तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे। करायचे लो, बघा पूर्ण तेल सुटलं आहे, आणि त्याच्यात आपण टाकायची ही ग्रेव्ही दह्याची मगाशी बनवलेली। आता मी टाकते,
हे बघा, याच्यात थोडंसं झालं आहे, त्यात थोडं पाणी टाकून ती पण टाकायची, वेस्ट नाही घालायचं कायच. आता मी या टोपात पण थोडंसं पाणी टाकून ग्रेव्हीचं टाकलं आहे तो त्याच्यात. आणि गॅस ठेवायचा तर मीडियम, चांगलं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. 1 किलो आहे तो चिकन किमा. बघा असं टाकायचं. आणि एकीकडं गरम पाणी पण ठेवायचं आहे आपल्याला तरीसाठी नाही बोलता ना, थोडा रसासाठी. थोडासा लिपलिपचा रस असलं ना की चांगला असं ढवळून मिक्स करून घ्यायचा मस्त. मसाला आपल्याला थोडासा वाटलंच कमी तर नंतर टाकू शकतो आपण शेवटी, थोडंसं लागतंच म्हणजे असं कमी जास्त ना. अर्धा एक आपल्याला वेगळं पाणी गरम नसेल करायचं तर असं ताटावर ठेवायचं. मी ताटावर ठेवलं आहे, झटपट रेसिपी पाहिजे ना आपल्याला, असं ठेवलं आहे ताटावर. आणि त्याच्यात हे पण आहे बघा, देऊ शकतो थोडासा ग्रेव्हीचा, त्याच्यामुळे याच्यावर ठेवला. आता हा गरम होतच आला आहे की त्याच्यात टाकायचा कढईत. 2 वेळा टाकायला लागेल का, हे बघू शकता. उकळ आला आणि पाणी पण वरचा गरम झाला, आता मी पाणी टाकते. पहिला एवढंच टाकतं. झाकण ठेवून चांगला 15-20 मिनटं शिजवा. इथं 20 मिनटं झालीत आणि बघू शकता आपला चिकन किमा रेडी झाला आहे. आता त्याच्यात आपण टाकू कोथिंबीर फ्रेश. आता मी इथे टाकते कोथिंबीर बघा, फ्रेश कोथिंबीर टाकली. आणि आता एक घाटी मारून चांगलं मिक्स करायची आणि 2 मिनटं ठेवून द्यायचं. आणि मग गॅस बंद करू. झालं आहे आपला किमा मसाला तयार. 2 मिनटं शिजवायचं. आता इथं मी केलं आहे गॅस बंद आणि बघू शकता इथं केलं आहे मी ताटात सर्व. चिकन किमा विथ ब्रेड आणि कांदा लिंबू. चला मग वाट कसली बघताय, या खायला.